देखील खऱ्या अर्थानं मला तुमचं कौतुक करण्याची पहिल्यांदा वेळ आली, संधी आली. मला अनेक वेळा इथं आल्यानंतर या मंदिराकडे पाहिल्यानंतर खरा भक्तिभाव काय असतो आणि मंदिराची उभारणी कशी करावी आणि त्याच्यासाठी दातृत्व देखील असावं लागतं. पैसा अनेक लोकांकडे असतो पण देण्याची दानत असावी लागते. या गावातल्या लोकांनी मनोभावे अगदी तन मन धनानं जशी आपली इच्छा असेल त्याच्याही पेक्षा प्रचंड प्रमाणामध्ये मदत करून एवढं सुंदर असं मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे. हे मंदिराकडे पाहिलं की पाहतच राहावं वाटतं. अतिशय सुंदर असं मंदिर आपण बनवलेलं आहे. मला या परिसरामध्ये अनेक ठिकाणी मी फिरलोय पण असं मंदिर मला कुठेही पाहायला मिळालं नाही. असे भैरवनाथाचं सुंदर मंदिर आणि या भैरवनाथालाच तुमची काळजी आहे. तुमचं रक्षण करण्याचं काम अहोरात्र 24 तास हा भैरवनाथ महाराज त्या ठिकाणी करत असतो आणि तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. आणि म्हणून या भैरवनाथाची कृपा दृष्टी तुमच्यावरती आहे. या गावाला कधीच काही कमी पडणार नाही आणि या गावाची भरभराट आम्ही पाहतोय. या गावातले अनेक रत्न या ठिकाणी जन्माला आले आणि शून्यातनं अनेक लोक मोठी झालेली मी पाहिलेली आहे. कारण या देवाचीच तुमच्यावरती कृपा दृष्टी आहे. गेली 43 वर्ष आपण हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा करत असता महाराज आपण देखील अतिशय सुंदर असं प्रबोधन आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. मला थोडासा उशीर झाला. मलाही आवड आहे कीर्तनाची आणि चोपदारांचा उल्लेख केला. आम्ही एका तंबूत झोपलेलो आहे वारीला. चोपदार खरं की नाही, दिंडीत वारीत आमच्या तंबू ढोकण्याचं काम आमची सगळी व्यवस्था करण्याचं काम हे चोपदार करायचे. खरंच चांगला माणूस आहे थोडंसं आणि चोपदाराचं कामच आहे लोकांना जरा शिस्त लावली पाहिजे. नाही तर काय होतं मग मेंढरासारखी कुठेही पळतात. वळायचं काम चोपदार करतात आणि आमच्या बरोबरीनं वारी पिंपळगावच्या दिंडीमध्ये सातत्याने ते असतात. अतिशय सुंदर त्यांनी देखील काम केलेलं आहे. सगळे मृदंगवादक असतील, पेटी वादक असतील, गायक असतील, सर्वांनी तुम्हाला अतिशय सुंदर अशी साथ दिलेली आहे. वेळ खूप झालेला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. सगळे आयोजक नियोजक सगळी मंडळी, आता सगळी नाव घेण्यासारखी मंडळी, मी कोणाचाही नावाचा उल्लेख करत नाही. आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्याही पाठीशी राहू द्या आणि तुमच्या गावचे सुपुत्र जे उभे आहेत त्यांच्याही पाठीशी राहू द्या आणि आम्हाला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गेली अनेक वर्ष तुम्ही पाहताय जीवाची बाजी लावून लढणारी आम्ही माणसं आहोत. कारण आपण सगळी शेतकरी कुटुंबातली मंडळी आहोत. आमचा शेतकरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे आणि महाराज शेतकरी तोच वारकरी आहे आणि वारकरी तोच शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या खिशात जर 4 पैसे आले तर आपल्याला सप्ताह देखील मोठा करता येतो, दातृत्व देखील आपल्याला करता येतं. 4 पैसे आनंदाने आपण देवा धर्माच्या कामासाठी देतो. परंतु महाराज दुःख एका गोष्टीचं आहे की आमचा कृषीप्रधान देश असून आज शेतकऱ्याचीच अवस्था अत्यंत दयनीय आहे, वाईट आहे आणि राज्यकर्त्यांना मात्र ते काही समजत नाही. आणि म्हणून या एका ध्येयानं वेडा झालेला माझ्यासारखा माणूस सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी आवाज उठवत असतो. माझं आयुष्य मी त्याच्यासाठी अर्पण केलेलं आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. मी तुमच्यासाठी कधीही कमी पडणार नाही. याच्या आधीही कधी कमी पडलो नाही, भविष्यातही कधी कमी पडणार नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.